हॅलो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तन्मय अँड सनू ब्लॉग. तर तसा मी काल छोटीशी क्लिप बनवून ठेवली होती. तर मी काल माझा एक्झाम होता नागपूरला, तर मी एक्झामला गेलेली होती. सर्दी झाली आहे मला जाऊ द्या सोडा. तर जाताना तर काय हे चालू होते हे काय म्हणते काय होतं काय मोर्चे वगैरे 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 चक्का जाम वगैरे वगैरे म्हणून राहिले होते. तर पोचायला तर एवढा लेट झालं की त्यांनी जवळपास पाऊण तास त्यांनी वर्धेमध्ये स्टॉप घेतला आणि मला पोचायचं होतं 4ला. आणि बरोबर मी 4ला नागपूरमध्ये पोचली. बसली इथून 11:30 नाही बसली, म्हणजे बसस्टँडवर 10:30ला पोचलो आहे ना. बसस्टँडला 10:30ला पोचली मी. 11ला बरोबर बसमध्ये बसली. तरी पण मला नागपूरमध्ये पोचायला 4 वाजले. आणि मग तिथून पटकन उतरून ऑटो केला आणि ऑटोमध्ये पळाले. तर ऑटोवाले एवढे डेंजर की जाणारा एक ऑटो होता, पण तरी पण तो काय म्हणत होता मला की स्पेशली ऑटोनी जावं लागेल, कारण का इकडे ऑटो जात नाही. आणि रन किती सांगितलं 1.5 तास लागते म्हटलं सेंटरवर पोचायला, जे की अर्धा ते पाऊण तास. पाऊण तास तर लागणारच होता मला, पण त्यांनी 1.5 तास सांगितलं, म्हणजे एक्स्ट्रा सांगितलं त्यांनी तास. आणि स्पेशल ऑटो करा म्हणे. तर मग मी अजून थोडं समोर गेली, तर मग मला दिसलं दुसरं ऑटो आणि मग मी त्या ऑटोमध्ये बसून गेली. पण जाण्याची ते धमाल तर जे झाली ते झाली वेगळीच, पण यायची धमाल खूप जास्त. गर्दी बसस्टँडला एवढी सारी होती. आणि मी तुम्हाला ते व्हिडिओ टाकणार आहे, एंडिंगला बघून घेसाल आणि खूप हसाल. आणि आम्ही पण खूप हसलो आणि खूप एन्जॉय केला. तर असं वाटलं नाही की आम्ही म्हणजे येताना असं म्हणजे बसचा प्रवास करता आम्हाला असं वाटलं की आम्ही कदाचित ट्रिपला वगैरे गेलो. तर असं छानसा येतानाचा प्रवास झाला. हा थोडा त्रासदायक झाला, कारण गर्दीत भयानक म्हणजे भयानक होती. जागा भेटणं मुश्किल होती. कसं तरी भांडून बसावं लागलं. आणि जे बसची सर्वात लास्टची सीट असते ना, त्या सीटवरती होतो. तर लंबेलचक आणि तिथे मुलं वगैरे मग सर्वच होते, मुलं वगैरे सर्वच होते, माझी मैत्रीण वगैरे सर्वच होती. पण ती एक सीट समोर होती आणि मी त्या मागच्या सीटवर होती लंब्यावाल्या. तर तुम्ही बघसाल. आणि खरंच असाच प्रवास, म्हणजे आता असं नाही की प्रत्येक पिणारे तो माणूस जो तर थोडासा ड्रिंक वगैरे करून होता, पण ते त्याचा त्रास वगैरे आम्हाला काही झालेला नाही, कारण का मुलं वगैरे होते आणि ते मुलांनीच ते सर्व केलं. त्याला नाचवणं वगैरे वगैरे वगैरे, गाणे लावणं, त्याला नाचवणं. तर तो माणूस पण नाचला वगैरे आणि पूर्ण बस एन्जॉय करून राहिली होती. बस मग नंतर काय झालं का कोणाला चिड आली का, तर समोरून मग कंडक्टरचा आवाज आला आणि बस मधातच थांबून दिली. की एवढा गोंधळ गडबड, बायांना त्रास होता. आणि सांगायचं म्हटलं ना तर सर्व बाया एन्जॉय करत होत्या, कारण का प्रवासाने एवढं थकून, एवढा बसस्टँडवरची गर्दी, एवढी धक्काबुक्की करून, आणि त्याचा पिऊन होता पण त्याचा कोणाला त्रास नव्हता. आणि कसं नाचून राहिला तर स्वतःच याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे ते बरं वाटलं साऱ्या गोष्टी. तर काल आम्ही खूप जास्त एन्जॉय केला. आणि माझा पेपर तसा चांगला आणि बरा मला नक्की नाही समजता, मला तर असं वाटते कदाचित, पण मी चांगला म्हणतो आणि मग मला नाही का रिझल्ट आल्याच्यानंतर असं समजते मी चांगलं म्हटलं तर होतं, मग माझा बरा कसा काय गेला असं काही होऊन जाते माझ्यासोबत. म्हणून मग मी ते एक्झामचं तर सोडून देते विषय. एक्झामचं पण हे बसचं एक, आणि काही चक्का वगैरे जाम वगैरे नाही आहे. येताना पण आम्हाला बस भेटणे, ह्या थोडीशी बसेस कमी होत्या, ट्रॅव्हल्स नव्हत्या. ट्रॅव्हल्स काल पूर्णपणे बंद होत्या. तरी पण जाणं पण झालं आणि येणं पण झालं. आणि सर्वात मेन म्हणजे माझी मैत्रीण माझ्यासाठी थांबून होती, त्याच्यामुळे काल आम्हाला रात्री यायला घरी 1 वाजला. तरी पण आम्हाला काही त्याचा त्रास झालेला नाही. घरी यायला आम्हाला 1 वाजला पूर्णपणे, कारण का आम्ही 9 वाजता तर नागपूरमध्येच होतो, बसस्टँडलाच होतो. 9 वाजता 9ला आमची बस तिथून नंतर सुटली. आणि मग आम्हाला घरी यायला तेवढा वेळ झाला, कारण का अजून बस वगैरे थांबली. ते मग आमच्या म्हणजे ते त्यांच्यामुळे झालं होतं म्हणा, ते मुलं होते काय, आम्ही वगैरे असं काही केलं नाही, बट मी व्हिडिओ केला. तर सकाळपासून वगैरे नव्हता केला, कारण का ट्रेसमध्येच गेली, का कुठे जाम आहे कारण का सर्वीकडे तेच चालू होत्या गोष्टी की जाम आहे आणि दगडफेक वगैरे वगैरे. तर आता व्हिडिओ तुम्ही बघून घ्या पूर्णपणे, जो मी टाकणार आहे याच्या शेवटी. आणि मग बस आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि होईल तेवढं शेअर करा. बाय बाय, थँक्यू.
क्या बात है, एक्सप्रेशन देख रहा है, इधर से आके देख, इधर से आके एक्सप्रेशन देख, डांस का लेना देना नहीं है, एक्सप्रेशन देख। क्या बात, एक बार एक्सप्रेशन बताओ। देख 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 ना, तू पगले वही नहीं देख रहा, मेन चीज जो मेन है वो मिस कर रहा, तू देख देख देख। क्या बात, आवाज बोले, क्या बात है। अरे ड्रायव्हर गाडी थांबले, बस करा आता, इकडून सांगायला लागले क्या बात। कंडक्टर की तरफ मत देखो भाई, बस इधर ही देख के। आवाज का उत्तर पुष्पा आ गया।